नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की सायली रविराज जवळ रडत रडत जाते. रविराज बोलतो, गप्प बस आणि इथून पुढं माझ्याशी एका शब्दाने देखील बोलू नकोस. सायली रडत रडत रविराजला बोलते, एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला. मी आतापर्यंत माझ्या मुलीला खोटं समजत आलोय, पण ती तुमचं सत्य जगासमोर आणायला धडपडत होती. तुमच्या या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा संसार, तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जवळ आसपासही भटकू नको असं सांगितलं होतं तिला, पण तिनेच तुम्हाला नीट ओळखलं होतं. तन्वी बोलते, जाऊ द्या ना बाबा, तसंही खोट्याचं आयुष्य खूप छोटं असतं. आज ना उद्या अर्जुन सायलीचा हा फ्रॉड सर्वांसमोर आलाच असता. मी योगानं निमित्त ठरले एवढंच. रविराज पुढे बोलत असतो, मी तुला का जीव लावला होता काय माहित, पण तू ज्या वेळेला माझ्या समोर यायची त्यावेळेला मला असं वाटायचं की माझी तन्वी जिथे कुठे असेल ती तुझ्यासारखीच असेल असं मला वाटायचं. तन्वी बोलते, पण बाबा तुमचं नशीब खूप चांगलं आहे की तुमची तन्वी अशी स्वार्थी नाहीये. रविराज बोलतो, आणि अर्जुन, तुला तर मी एक चांगला वकील म्हणून ट्रेन केला होता रे, पण मी तुला माणूस नाही बनवू शकलो. अर्थात जी गोष्ट कल्पना, प्रताप, पूर्णाईला जी जमली नाही ती मला कशी जमणार म्हणा. आसमी मध्येच बोलते, मला तर असं वाटतं की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला हिनेच अर्जुनला भाग पाडला असणार, नाहीतर असलं काय याच्या मनात आलंच नसतं. पण मला एक कळत नाहीये, हिने हे सगळं हिच्या मानलेल्या बाबांना सोडवायसाठी हे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं, पण तू अर्जुन, तू का हे केलं, तुला का हे करावं असं वाटलं. चैतन्य बोलतो, अस्मिताई, मला असं वाटतं की आपण या सगळ्यात नको पडायला. अस्मी बोलते, तेही खरंच आहे, मी जितका डबक्यात दगड मारेन तितका चिखल माझ्याच अंगावर उडणार आहे. अस्मी सायली जवळ जाते बोलते, ए सायली, आता इथे काय उभी राहिलीयस, चल निघ आमच्या घरातून. आणि ती सायलीला ढकलून देते. सायली खाली पडते. अर्जुन सायली जवळ जातो आणि बोलतो, मिसेस सायली. रविराज बोलतो, मिसेस सायली, वा, सायली माझ्याकडे नोकरी करत होती तेव्हा अर्जुन तिला मिस सायली म्हणायचा, बरोबर ना चैतन्य? अच्छा, म्हणजे तुझा हा खोटेपणाचा प्रवास मिस सायली पासून मिसेस सायली पर्यंत येऊन पोहोचलाय वाटतं. प्रतापराव बोलतात, तिला तू मिसेस सायली म्हणायचं हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये लिहिलंय का? कल्पना बोलते, घरच्यांना दाखवायला बायको म्हणून हाक मारायची हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलंय का रे? पूर्णाजी बोलते, सायलीने कधी माझ्या तळपायाला तेल लावायचं, कधी गुलाबजाम करायचे हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं होतं का रे? रविराज बोलतो, आणि तू तर माझ्या प्रतिमाच्या भावनांशी खेळली, तिची मुलगी म्हणून जे काय केलंस हे काय तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्येच लिहिलं होतं का रे? आणि आता तर मधुभाऊही जामिनावर सुटलेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्टही संपलं, नात्यांच्या कसोटीवर इनव्हॅलिड ठरलंय, हो की नाही? अर्थात आता सगळीच नाती तुमच्यासाठी इनव्हॅलिड आहेत म्हणा. अर्जुन बोलतो, तू आजपर्यंत मला एवढंच ओळखले का सिनियर? रविराज बोलतो, नाही अरे, मला असं वाटायचं की मी तुला आजपर्यंत खूप ओळखलंय. हो खरंच? हो, म्हणजे माझा ज्युनियर खूप जिद्दी आहे, आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम करतो, आपल्या पूर्णाईला खूप जपतो असं वाटायचं रे. पण हा जो समोर माझा माणूस उभा आहे तो खूप खोटारडा आहे, आपल्या जवळच्या माणसांना दुखवणार आहे. या असल्या अर्जुन सुभेदारला मी नाही ओळखत. तन्वी बोलते, अर्जुन अरे का वागलास रे असं? हे बघ मामा मामींचा चेहरा बघ किती त्रास होतोय त्यांना. पूर्णाजी, माझी पूर्णाजी, आता तरी तुला कळतंय ना ग, मी अर्जुनवर खरं प्रेम करत होते, फक्त ते त्याला कळलंच नाही ग, मी इतकी वाईट नाहीये पूर्णाजी. रविराज बोलतो, याला काय कळणार आहे खऱ्या प्रेमाचा अर्थ? प्रतिमा 20 वर्ष नव्हती ना तेव्हा मी जे केलं ना त्याला म्हणतात खरं प्रेम. माझी मुलगी तुझ्यासाठी जीव द्यायला निघाली होती त्याला म्हणतात खरं प्रेम. तुझे आई वडील जे 30 वर्ष संसार करतात ना त्याला म्हणतात खरं प्रेम. तू मात्र सगळ्या प्रेमाचा खेळ खंडोबा करून ठेवलायस, पण माझ्या मुलीची मात्र त्यात फरफट झाली, त्यासाठी मात्र मी तुला कधीही माफ करणार नाहीये. तन्वी बोलते, सायली, तू फक्त स्वतःचा विचार करतेस, स्वतःवर प्रेम करतेस हे मला आधीपासून माहित होतं ग. ज्या क्षणी हिने अर्जुनला जाळ्यात ओढलं ना त्या क्षणी मला कळलं की या प्रकरणात अख्खं सुभेदार कुटुंब होरपळलं जाणार आहे. सायली, मी हात जोडते तुझ्या पुढे, अगं आता तरी सुधर ग. हे बघ, तू जिथे कुठे जाशील ना तिथे सुखात राहा, पण परत असं एखाद्या कुटुंबाला त्रास देऊ नकोस. कल्पना बोलते, जे झालंय ते तर आता काय बदलता येणार नाही, पण आता पुढे काय? 1.5 वर्षाच्या खोट्या संसारानंतर आता सायली मधुभाऊंकडे जाईल, पण कोण म्हणून? कुमारिका, घटस्फोटिता, की नवऱ्याने टाकलेली बायको म्हणून, की नवऱ्याला सोडून आलेली बायको? हे ऐकून मधुभाऊंना मोठा धक्का बसतो. मधुभाऊंना चक्कर येते. मधुभाऊ खाली बसतात. अर्जुन सायली त्यांच्या जवळ जमतात. सायली मधुभाऊंना पाणी आणून देते, तर मधुभाऊ तिच्या हातून पाणी सुद्धा पित नाहीत. सायली बोलते, तुम्ही माझ्या हातून पाणी सुद्धा पिणार नाही का आता मधुभाऊ? अहो मधुभाऊ, मी जे केलं ते तुम्ही लवकर जेलमधून सुटावं म्हणून केलं. मधुभाऊ बोलतात, माझ्यासाठी? म्हणजे तू तुझ्या पापाच्या वाट्यात मला वाटेकरी करून घेतेस? माझ्या सुटकेसाठी तू जर या थराला जाशील
हे जर मला कळलं असतं तर मी जेलमध्ये मरणच पसंत केलं असतं. माझ्यामुळे या सगळ्या भल्या माणसांचं वाटोळ झालं. या अपराधी भावनेनं मी कसा जगू सांग ना. आणि मधुभाऊ रडायला लागतात. मधुभाऊ पूर्णाजी जवळ जातात आणि बोलतात, अन्नपूर्णा मॅडम, जर माझ्यासाठी सायलीने हे सगळं केलं असेल तर एक बाप म्हणून मी हरलोय. मी माझ्या मुलीवर संस्कार करायला खूप कमी पडलो असं वाटतंय मला. आणि ते स्वतःच्या गालामध्ये मारायला लागले. मला कळत नाहीये की मी तुमची माफी तरी कसा मागू. पूर्णाजी बोलते, नकाच मागू. त्यापेक्षा तुमच्या आश्रमात वाढणाऱ्या मुलींवर जर संस्कार केले असते ना तर ही वेळ आलीच नसती. एक बाप म्हणून तुम्ही हरलात हे 100% खरं आहे. साली बोलते, पूर्णाजी तुम्ही मला काही म्हणा, हवं तर मारा मला, पण माझ्या मधुभाऊंना काही म्हणू नका. पूर्णाजी बोलते, मी काय चुकीचं बोलले? मागच्या दिवाळीत मी जे यांच्याशी वागले ना तेच बरोबर होतं. तुम्ही दोघं आमच्या कुटुंबाला लागलेली कीड आहात. वडिलांमध्ये जरी थोडा जरी सभ्यपणा असता ना तर लेकीने ही थेर केली नसती. अर्जुन बोलतो, पूर्णाजी तू रागाच्या भरात काय बोलते हे तुला कळत नाहीये. मधुभाऊ बोलतात, तुमच्या आजीवर रागावू नका वकील साहेब. तुम्ही मला या केस मधून सोडवलं, खूप आभारी आहे तुमचा. मला सोडवण्यासाठी एवढी मोठी किंमत मोजावी लागणार आहे हे जर मला समजलं असतं ना तर मी तुरुंगातच विष खाल्लं असतं. तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे अन्नपूर्णा मॅडम. आज मला सालीला माझी मुलगी म्हणायला लाज वाटते, पण तिच्या या अपराधासाठी अन्नपूर्णा मॅडम मी तुमची माफी मागतो. आणि मधुभाऊ पूर्णाजीचे पाय धरतात. तर मी बोलते, मधुभाऊ मी इतकी वर्ष बघतीये की सायली तुमच्या परवानगीशिवाय एकही गोष्ट करत नाही. मग तुम्हाला सोडवण्याच्या या प्लॅन मध्ये तुमची परवानगी होती का? अर्जुन बोलतो, तन्वी, मधुभाऊंना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल काही माहित नाहीये, सो प्लीज. प्रतापराव बोलतात, अर्जुन आवाज खाली. रविराज बोलतो, अर्जुन माझ्या मुलीच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाहीये मी. मधुभाऊ बोलतात, आज तुमच्या सगळ्यांचे पाय धरल्याशिवाय माझं प्रायचित्त काही पूर्ण होणार नाही. मधुभाऊ प्रतापराव जवळ जातात आणि बोलतात, प्रतापराव मोठ्या मनाने मला माफ करा. आणि ते प्रतापरावांचे पाय धरतात. प्रतापराव पाठीमागे सरतात. मधुभाऊ कल्पना जवळ जातात आणि बोलतात, कल्पना मॅडम तुम्ही तरी मला माफ कराल ना हो. आणि मधुभाऊ कल्पनाचे पाय धरतात. कुसुम मधुभाऊ जवळ जाते आणि बोलते, मधुभाऊ अहो हे काय करताय तुम्ही, या इकडे. शांत व्हा बरा जरा, तुम्ही शांत व्हा. हे बघा यात सगळ्यात तुमचा काही दोष नाहीये. मधुभाऊ बोलतात, माझं काय चुकलंय? माझं एकच ध्येय होतं की माझ्या लेकरांवर चांगले संस्कार व्हावेत, पण सायलीच्या बाबतीत काय माझी चूक झाली. मी हरलोय. कुसुम बोलते, नाही मधुभाऊ यात चूक फक्त सायलीची नाहीये, अर्जुनची पण आहे. मधुभाऊ बोलतात, दोघांची चूक, पण यात सगळेच जण होरपळले. आणि आजचा भाग येथे